दिवाळीचा फराळ हा बहुतेक करून घरी बनवला जातो. मात्र आजच्या धावपळीच्या युगात काहींना हे शक्य नसल्याने रेडीमेड पदार्थ खरेदी करण्यासाठी अनेकांचा कल असतो. मात्र यंदा दिवाळी फराळावरती दुकानांमध्ये 12% GST आकारली जाते. फराळावरती प्रति किलो 40 रुपयांची वाढ झालेली आहे. मात्र दुसरीकडे बचत गटांच्या माध्यमातून तयार केलेल्या पदार्थांवरती मात्र GST आकारला जात नसल्याने स्वस्त दरात उपलब्ध झालेल्या पदार्थांच्या खरेदीकडेच अनेकांचा भर असल्याचं बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती पदार्थांना अधिक मागणी असल्याचं दिसत आहे. ठाण्यातील जय जय रघुवीर समर्थ आणि सावित्री या 2 बचत गटातील महिलांच्या फराळच्या ऑर्डर्स घेतात. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या गटातील महिलांकडे जास्त मागणी असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत 500 किलोहून अधिक फराळ या महिलांनी तयार केला असून मागील वर्षी 500 किलोच्या आसपास व्यवसाय झाल्याची माहिती येथील महिलांनी दिली. त्यामुळे यंदा बचत गट महिलांच्या मेहनतीचे चीज झालं असून दर्जेदार आणि चविष्ट स्वादिष्ट पदार्थ तेही स्वस्तात मिळत असल्याने ग्राहकांकडून देखील त्याला पसंती दिली जाते. दरम्यान या संदर्भात अधिक माहिती बचत गटाच्या जया कुंभेकर यांनी दिली आहे. आहे वरती त्या दाराला सीट त्या नारळाला आम्हाला बोलून नाही बोलवा. माझ्या बचत गटाचं नाव आहे जय जय रघुवीर समर्थ. माझं नाव आहे जयवंती परशुराम कुंभेकर. मी सिद्धेश्वर तलावला राहते, पाटीलवाडीमध्ये. आणि बचत गट दुसरं एक आहे माझा सावित्री म्हणून. माझ्या महिला जवळजवळ 50-60 महिला आहेत. आणि मी त्यांना हाक मारले ते म्हणजे एका म्हणजे शब्दाला येतात माझ्यासाठी धावून. ॲक्च्युली दिवाळी चालू पण नाही झाली, 1 महिना बाकी आहे, तरच मला फोन यायला लागले की मॅडम तुमचे दिवाळीचं टेस्टला मिळेल का, दिवाळीचं चालू केलं का. म्हटलं हां चालू करते मी. तर जसे फोन यायला लागले मला, म्हटलं नाही आता चालू करायला हवं आहे. तर मग हळूहळू मी चालू केलं. बेसन मटेरियल आणणं, सामान आणणं चालू केलं. महिलांना सांगितलं म्हटलं तुम्ही या की मला मदत करा, हेल्प करा. आपल्या बचत गटाचं खूप मोठं नाव होईल. दिवाळीच्या अंशाने भाजणी चकली असते, करंजी, शंकरपाळी, पोहा चिवडा, शेव आहे. खूप छान आहे. ॲक्च्युली माझ्या पार्ट्या पण आहेत. माझे मिस्टर सकाळी जॉब करून संध्याकाळी पार्ट्यांकडे जातात. प्लस माझी मुलाची गाडी आहे, ते सांभाळून ते पार्ट्या बघतात. आणि पार्ट्याचा प्रतिसाद तर खूप मोठा आहे मला, की ते म्हणजे माझं माल आज पण मला द्यायचं होतं, पण मी जरा थांबले, मला पॅकिंग बाकी होती थोडीशी, म्हणून मी माल पोचवला नाही. आज संध्याकाळी माझा माल दुकानांना जाईल. खूप सारा मिळालेला आहे. ॲक्च्युली मला कमी पडत आहेत महिला पण इथे, कारण त्यांनाही रोजगार मिळतोय. शिंदेसाहेब मला जेव्हा लाडक्या बहिणीच्या गाडीवर, माझ्या मुलीच्या गाडीवर आलेले अचानक, तर शिंदेसाहेबांनी मला म्हणजे आम्हाला शब्द दिलेला की तुम्ही अजून काहीतरी करा, महिलांना रोजगार द्या आपल्यातर्फे. 1,500 रुपये आपल्याला म्हणजे मिळत आहेत, तर त्याच्यावर काहीतरी लाभ घ्या. आम्ही सगळ्या महिलांनी मिळून नामदेववाडीतील महिला, सिद्धेश्वर तलाव, रामराई नगर, आणि सगळ्या योगिता आंगरे शाखा प्रमुख आहे माझ्या इथली, आणि मी उपविभाग प्रमुख आहे. तर आम्ही सगळ्या ह्या महिला एकत्र एकजुटीने काम करून आम्ही हे सगळं उभं करतोय. आणि खूप महिला खूप आम्ही एकत्र असतो. त्या महिला पण मला भरपूर साथ देतात. आणि सचिन दादांनी मला हे मार्गदर्शन केलेलं आहे की तुम्ही हे करा, हे करून बघा. 4 बायका एकत्र करा बचत गटाने. सचिन दादांनी प्रोत्साहन दिलं. प्राईस रेट मी होलसेल रेटमध्ये ठेवलेला आहे. अति कमी दरात ठेवलेला आहे. अति म्हणजे जास्त महाग पण नाही ठेवलं, कारण बाहेर रेट भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. तर मी तेवढं नाही ठेवलेलं, कारण माझ्या लेडीज आहेत, त्यांनाही हाताला काम, म्हणजे मी रेट कमी ठेवल्या कारणाने मला भरपूर प्रतिसाद आहे ह्या फराळासाठी. तर मला 500 किलोची ऑलरेडी आलेली आहे. अजून माझ्या ऑर्डर व्हॉट्सअपला चालू आहेत. अर्ध्या माझ्या भरपूर ह्या मैत्रिणी पण आहेत, सगळ्या माझ्या सखी ग्रुपमधल्या, त्यांची पण ऑर्डर माझी बाकी आहे. भरपूर ऑर्डर बाकी आहे अजून.